आणि शतकोटीवर रामायण कथे ऋषी वाल्मिकाना आणि शतकोटीवर रामायण कथे ऋषी वाल्मिकाना आणि पुरातन रामायण पुरतो आज तुम्हाला पुरातन रामायण पुरतो आज तुम्हाला अयोध्या नगरीचा राजा दशरथ त्याच्या 3 राण्या आणि या आपल्या साध्या रामायणामध्ये 3 राण्या आणि शतकोटी रामायणाच्या विषयामध्ये 4 राण्या दाखवलेल्या आहेत दशरथ राजाला. आणि या राजाला मुलबाळ नसल्यामुळं राजा फार दुःखी होता. म्हणून भृंग ऋषीच्या हाती एक यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञाला भृंग ऋषीच्या हस्ती यज्ञाचा आरंभ केला. आणि या राजानं पुत्र संततीसाठी यज्ञाचा आरंभ केलेला आहे. ऋषी मंडळी या ठिकाणी बोलवलेला आहे. सर्वांना बोलवून या यज्ञाचा आरंभ केलेला आहे. पुत्र संततीसाठी दशरथ राजानं हा आरंभ चालू केलेला आहे. हा शतकोटी रामायणाचा विषय आहे. थोडासा वेगळा जाणार आहे. तर या 4 राण्याला 4 भाग दिले सारखे वाटून पुढे काय होते ते पदार्थ हो दिला
या 4 राण्या